नाव काय? बाळकृष्ण राऊळ. आणि तुम्ही इथे म्हणजे मंदिरात काय पूजा? मी ट्रस्टी आहे इथे. हां. आणि काय मंदिराचं नाव काय, या गावाचं नाव काय? गावाचं नाव अखेरी, ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर आणि हे रवळनाथ पंचायतन आहे. ओके, म्हणजे हे मुख्य रामेश्वराचं मंदिर. ग्रामदैवत रामेश्वर. ओके. आणि कुठची म्हणजे इथे पंचायतन? इथं परबवस, गावडेवस, घाडीवस अशी प्रत्येकाच्या वसाची 7 मानकऱ्यांच्या वसाची जे मंदिर आहे आजूबाजूला. हां. आणि हे आता इथं आहे ते मंदिर? हे रवळनाथ मंदिर आहे. हां, म्हणजे 2 मुख्य मंदिर. 2 मुख्य मंदिर, एक रामेश्वराचं आणि एक रवळनाथ. आणि किती जुनं मंदिर आहे आता रामेश्वराचं जे मुख्य मंदिर आहे ते? जवळ 350 वर्षापूर्वीचं आहे. हां. ओके, म्हणजे तशी काही नोंद वगैरे अशी मिळते? तुळशी वृंदावनावर फक्त साल आहे, बाकी कुठे साल नाही त्याचं. किती साल आहे? एक्झॅक्ट नाही. हां, पण त्याच्यावर आहे. ओके. आणि इथं आणि काय उत्सव असे, मुख्य उत्सव वगैरे असे? दसरा उद्या, दसरा म्हणून नवीन वर्षाचे कार्यक्रम सुरू झाले. दसरा झाला की त्रिपुरी पौर्णिमेला जत्रा असते, नंतर अमावास्येला जत्रा असते, महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो आणि रथोत्सव हा दुसऱ्या दिवशी होतो. तो सगळ्या सिंधुदुर्गात फेमस आहे आपला अखेरीचा रथोत्सव. त्यामुळे बरेच पणजीपासून बेळगावपासून सगळे लोक येतात एवढ्या लांबून. म्हणजे प्रत्येकजण, काही जण मधल्या त्या ह्याच्या मलेरियाच्या ह्याच्यात जे लोक गाव सोडून गेले ना, ते आपल्या गावचं देव म्हणून त्या कार्यक्रमात उपस्थित राहतात दरवर्षी. एवढ्यामुळे म्हणजे किती गर्दी होते? खूप गर्दी होती, हजारो लोक असतात. हां. हा परिसर आहे तो संपूर्ण फुल रोडपर्यंत भरलेला असतो, एवढं पब्लिक असतं. आणि परत कसं आहे, माहेरवाशिनी जे असतात ना, वर्षातून एकदा ओटी भरायला त्या मंदिरात ओटी भरायला येतात. प्रत्येक न चुकता कोणी असेल की वर्षातून एकदा येणार म्हणजे येणार ओटी भरायला. आणि ती महाशिवरात्री रथाच्या कार्यक्रमाच्या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी येतात. त्यामुळे आजूबाजूचे लोक जास्त होतात त्या पंचक्रोशीतले. ओके. आणि इथं ना म्हणजे तिथे बाहेर जो बोर्ड मला तिथं म्हटलंय की जागृत देवस्थान असं. असं कशाला म्हटलंय जागृत? म्हणजे त्या लोकांना एक समजावं की ते जागृत आहे, म्हणजे काय म्हणतात ते, तेज जे देव स्वरूपाचं तेज म्हणतात ते तेज इथं आहे मंदिरात आपल्या. असं बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. बरेच लोक येऊन आमच्याकडे गेले, जजपासून ते PSI पर्यंत, पोलीस खात्यापर्यंतची माणसंसुद्धा इथे येतात. आणि त्यानेही सांगितलं की इथं आहे, जागृत तुमचं आहे, म्हणजे इथं काहीतरी तेज आहे. पण आल्यानंतर 5 मिनटं बसल्यासारखंच वाटतंय, उठून जाऊ नये, एवढी शांतता आहे नसते आमच्या मंदिरात. त्यामुळे तिथं ते भाविक नम्रपणे इथं वाकूनच जातात. एवढं आहे.
ज्याचं काम झालं तो दरवर्षी येणार म्हणजे येणार न चुकता. म्हणजे नवसाला पावणार ते. पावणारा देव आहे एवढं. म्हणजे बऱ्याच जणांचा अनुभव आहे ते त्या लोकांनी सांगितल्यामुळे आम्हाला समजलं हो आपलं काम झालं आहे. आम्ही काय सांगायचं काम आहे तर त्या काम करा देव म्हणलं असं काय अडचण आहे ती बाजूला कर हे सांगण्याचं आम्ही गारणं घालू. पण गारणं घातल्यानंतर त्यांचं काम झाल्यानंतर ते मुद्दाम येऊन सांगतात एवढं म्हणून त्याला जागृत देवस्थान म्हटलं. आणि इथला आजूबाजूचा परिसर आम्ही जर बघितला ना तर तो अतिशय निसर्ग संपन्न आहे आणि सगळ्याला आजूबाजूला शेती आम्हाला बघायला मिळते. सो हा म्हणजे हे कोणाची शेती वगैरे? देवस्थानची मालकीची आहे शेती. देवस्थानची मालकी. आणि हा निसर्गचा परिसर म्हणतो ना ह्याला हे पुण्याच्या एका म्हणजे तुमच्यासारख्या एकानं फोटो मारून ह्याच्यात प्रदर्शनमध्ये त्याने आपलं दिलं होतं. हा त्याच्यात त्यांना 2 नंबर मिळाला आहे. ललित म्हणून होते आडाळीचे ललित म्हणून होते ते आपल्या क्लास 1 ऑफिसर होते. ते त्यांनी ते असे सहज आले होते. त्यांनी त्यावेळी इथं फोटो मारले होते आणि म्हणजे मंदिर परिसराचे आणि त्या पुण्याच्या प्रदर्शनात ठेवले. त्यांना 2 नंबर मिळाला होता. त्यांनी आम्हाला फोन करून सांगितलं आम्हाला 2 नंबर मिळाला. म्हणजे एवढा परिसर छान आहे आणि वसवलं ना त्यांनी दूरदृष्टी ठेवूनच वसवलेलं आहे मंदिर. असं छान एरिया म्हणून आम्ही त्याचं जतन करण्याचा प्रयत्न आमच्यापर्यंत केलेला आजपर्यंत तसंच ठेवायचं. आणि मंदिराच्या बांधकामाचं वैशिष्ट्य तुम्ही काय सांगाल? ते हेडंब म्हणतात हेमाडपंथी तसंच ते पूर्ण बांधकाम आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण आहे. आणि ते दगड एवढे सुद्धा छान नक्षी मारलेली आहे की तुम्हाला आता दुर्मिळ आहे असं आम्हाला वाटतं. एवढी बारीक डिझाईन मारलेली आहे. म्हणजे आता हे सगळं मंदिर आहे हे असंच आहे आधीपासून आहे. त्यात काही बदल नाही, काही केलेलं नाही. तसंच आणि त्याचं जतन करण्याचा आम्ही प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे. असं आहे. आणि हा तुमचा गाव अकेरी आणि जिल्हा तालुका वगैरे? तालुका कुडाळ बसव येतो. जिल्हा सिंधुदुर्ग. आणि इथं काही तुम्हाला म्हणजे एवढं प्राचीन पुरातन मंदिर म्हणून काही ते म्हणजे सरकारकडून काही नाही. देवस्थानच्या मालकीची जमीन आहे. जवळजवळ 15-20 एकर जमीन आहे परिसर गावातच आपल्या. तेवढी म्हणजे तो राजाश्रय असल्यामुळे ना कुळ काय त्या जमीन देवस्थानच्या गेल्या नाही. हे संस्थान सवंदळीचं संस्थानच्या काळात हे अखत्यारीत देवस्थान होतं. त्यावेळी जो कुळ कायदा आला ना त्यावेळी संस्थानवाल्यांनी इथं मेहर नजर ठेवली होती का तर देवस्थानची डागडुजी करण्यासाठी निधी कमी पडणे म्हणून त्या जमिनी होत्या त्या देवस्थानच्या म्हणजे गावातल्या लोकांच्या जमिनी मानकऱ्यांच्या काही होत्या काही इतरांच्या डेव्हलप केलेल्या होत्या त्या देवस्थानासाठी राखीव ठेवल्या होत्या आणि त्या तशाच कुळ कायद्यात जाऊ नये म्हणून ह्याची काळजी त्यांनी घेतली. संस्थानिकांनी घेतली म्हणून आमच्या देवस्थानला तो रथ आहे ना तो कधी वापरतात म्हणजे कधी वापरला जातो? फक्त महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी वर्षातून एकदा मिरवणूक काढली जाते रथात. देवाची मूर्ती ठेवायची आणि रथ आपल्या मंदिराच्या भोवती फिरवतात. म्हणजे ओढतात लोक खूप ओढायला. आमच्या गावातले लोक उलट ओढण्यासाठी असतात हे लोक पुढे ओढण्यासाठी असतात असं असते. कारण फास्ट जर घेऊन गेलं ना तर कुठेतरी जाईल ना कारण पब्लिक असतं. बरं त्याला ब्रेक नाही त्यामुळे ठोकळे घेऊन 4 माणसं आमच्यावर असतं प्रत्येक चाकाकडे ठोकळे टाकायचे. बाजूला जात असेल तर ठोकळा टाकायचा बरोबर. आणि त्यात रामेश्वरांची मूर्ती म्हणजे पूजा केलेली. हो. आणि संपूर्ण ह्याला फुलांची माळा वेळा लावलेली असते. पूर्ण लाईटिंग असतं. खूप भारी करतो. आमच्यापर्यंत आपलं करतो चांगलं करतो. पूर्वी असं नुसतंच काढायचं. हल्ली आम्ही एक सजावट करायला सुरू केली ती चालू आहे. आणि ना मंदिराच्या वर इथे भाताची कणसं बघायला मिळते. नव्या म्हणतात करतात ना ते आहे. ते काल घटस्थापने दिवशी केलेलं आहे. म्हणजे गोव्यात सुद्धा आमच्या तो प्रकार आहे तसाच इथं पण केला जातो. तो आम्ही दरवर्षी घटस्थापने दिवशी करतो. नव्याची पूजा करायची. मंदिरात झाली की मग लोक आपापल्या घरी मग भात कापणीला सुरुवात होते. असं म्हणजे पहिलं कणस हे देवाला पहिला.